विसू भाऊ, आता आपण इतकं, तुम्ही पहिली कविता कधी वाचन केलं? कारण तुमचं इतकं ज्ञान, म्हणजे खजिना आहे तुमच्याकडे कवितांचा. साधं मी एक सरस्वतीची कृपा. बहिणाबाईचं एक नाव काढलं तर तुम्ही त्याच्यावर 10 कविता हो ऐकवल्यात. ना, हो ना, हो ना. तसं प्रत्येक कवीच्या बाबतीत आहे. तर तुम्ही आतापर्यंत कुठल्या कुठल्या कवींना भेटलाय ते थोडक्यात सांगा. आणि तुमचे पहिला कविता वाचनाचा कार्यक्रम तुम्ही कधी केला? खरं सांगू का, हा. मी 6 वर्षाचा होतो हा. आणि माझे बाबा मला कीर्तनात घेऊन जायचे. आणि त्या कीर्तनामध्ये एक दिवस म्हणजे तिथं वैशिष्ट्य काय होतं, तिथं एक बुवांचा मुलगा होता. तो काचेच्या पट्ट्या वाजवायचा हा. तालासाठी. तबला असायचाच, पण काचेच्या पट्ट्या हो, ती एक वाजवायचा. कला आहे. मी कुठे ते हो. पाहिलं होतं. तो हा. पंजाबी एक माणूस हा. आहे. आपला तो 2-3 तास त्या काचा असं ह- असा काचेवर काच आपटतो, 2 काचेवरती, बाटात धरून. काचेवरती, हो. तर ती कला आमच्या या माणसाकडे. त्यांचं नाव सांगतो, नारायण बुवा काणे. अच्छा. नारायण बुवा काणे. हा. त्यांच्याकडे ती कला होती. तर ते कसे वाजवतात हे त्या काळात, म्हणजे 6 वर्षाचं, म्हणजे किती लहान चिपळ्या आहे. वाजवतात हा, तसंच तसं तसं वाजवत तसं असावेत. ते वाजवायचे. आणि ते अट्रॅक्शन होतं त्यावेळेला, काचेच्या पट्ट्या कशा. म्हणून आम्ही जायचो तिथं. बुवा कीर्तन करायचे, त्यांची कथा ऐकायची, कविता ऐकायच्या, गाणी ऐकायची. आणि एक दिवस त्या बुवानी मला विचारलं, गाणं म्हणशील का म्हणे. म्हणलं म्हणेन की, पण मला येत नाही, मी शिकवतो ना म्हणे. ठीक आहे, शिकवा. मग ये म्हणले दुसऱ्या दिवशी सकाळी, दुपारी गेलो दुपारी त्यांच्याकडं. मला म्हणाले, गाणं शिकवतो, पण पाठ करायचं आणि चाली सकट आज रात्री पूर्वरंगानंतर म्हणायचं. हे मंजूर असेल तर शिकवतो. ठीक आहे, शिकवा. मग त्यांनी मला गाणं शिकवलं. 6 वर्षाचा असताना कीर्तनात गाणं म्हणलं होतं. थोडीशी झलक होऊन जाऊ दे. माती सांगे कुंभाराला, पायी मज थोडविशी, तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या आहे. पायाशी. मला फिरविसी तू चाकावर, घटमातीचे बनवी सुंदर, यज्ञ मंडपी कधी असे मी, कधी शवापाशी, तुझाच आहे शेवट वेड्या. हे गाणं मी पहिल्यांदा 6 वर्षाचा असताना म्हटलं होतं. आणि त्यानंतर मग असं वाटायचं की अरे, हे कीर्तनकार इतक्या छान कविता कसे करत असतील. त्यावेळेला कळायचं नाही हो, ही कविता त्यांनी लिहिलेली आहे का आणखीन कुणी लिहिलेली आहे, कळायचं नाही. इतक्या छान कविता कसे करत असतील असं एक मनात यायचं. छान छान कविता ते करतात. बाहेर छान छान कविता ऐकायला मिळतात, पुस्तकामध्ये छान छान कविता वाचायला मिळतात. इतक्या छान छान कविता आपल्याला का नाही येत, ही खंत होती त्या काळात. मग कॉलेजमध्ये तुम्ही भाषा हा विषयच घेतला होता का? नाही 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 नाही, हा. भाषा हे हे परत ही एक वेगळी मजा आहे बरं का. म्हणजे मला असं आठवतं की मी लहानपणापासून भाषेची आवड होती आणि त्यामुळं भाषा विषय घेऊनच MA करायचं असं ठरवलेलं होतं. मी गोपाळकृष्ण गोखले कॉलेज हं. महाविद्यालय आपलं कोल्हापूरचं, त्या ठिकाणचा किंवा महावीर कॉलेजचा असे असा तिथला विद्यार्थी. तर गोखले कॉलेजमध्ये मला शिकवायला मराठीला दुकासंत नावाचे एक अप्रतिम शिकवायचे, अप्रतिम. रेडेकर नावाचे एक शिक्षक होते. रेळेकर अप्रतिम. म्हणजे त्यांनी मला यशवंतांचा एक कविता संग्रह शिकवला होता, कवी यशवंतांचा. तर अप्रतिम शिकवायचे. आणि मी ठरवलं होतं की आपण MAला मराठी घ्यायचं. पण दरम्यान अर्थशास्त्र विषय शिकवणारे आमचे जे प्राध्यापक होते, त्यांचं नाव KH ठक्कर. तर ठक्कर म्हणले, बापट तू मराठी ठेवू नको म्हणले. म्हणलं का? मराठी शिकवायला कोणतेही शिक्षक चालतात. म्हणजे तुम्ही जाऊन एखाद्या ठिकाणी बघा, 5वीचं मराठी शिकवण्याकरता शिक्षक नाही आहेत का, PTच्या शिक्षकाला सांगतात 5वीचं मराठी घेऊन टाक. हे घडतं म्हणले शाळेमध्ये. म्हणजे मराठी शिकवण्याकरता कोणतेही शिक्षक चालतात, पण तसं अर्थशास्त्र शिकवण्याकरता नाही चालत. म्हणून अर्थशास्त्र घे म्हणले. लगेच नोकरी देतो म्हणले मी तुला. त्यांनी नोकरी देण्याची शाश्वती दिली, म्हणून मी अर्थशास्त्र ठेवलं. आणि त्यांनी पर्याय दिले होते की अर्थशास्त्र ठेवल्यानंतर MA केलंस की तुला प्राध्यापकाची नोकरी देतो. CA करायचं झालं तरी तुला काही करता येईल, कॉमर्स आहे. कॉमर्समध्ये BCom MCom करायचं असलं तरी सुद्धा त्याचा उपयोग होईल.
निरनिराळ्या कंपन्यांच्या मध्ये अर्थतज्ञ पाहिजे असतात, त्या ठिकाणी तुला नोकरीला लागू शकेल. इतके पर्याय आहेत. पण मराठी जर ठेवलंस तर शिक्षक किंवा प्राध्यापक याच्या पलीकडे तुला पर्याय नाही. म्हणून अर्थशास्त्र ठेव म्हटले. आणि मी अर्थशास्त्र विषयात MA केलं. 2 वर्ष तिथं प्रगती महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम सुद्धा केलं. पण एक झटका असा आला डबक्यातलं डुबणं वाटायला लागलं मला ते. दिलं कवितेला झोकून एक द्यायचं. छोटा नाजूक प्रश्न विचारते. हा. सध्या जे मराठी शाळा बंद होत आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्ही जबाबदार आहोत. कसं आम्ही जबाबदार म्हणता थोडस? आमच्या मुलांना मराठी येत नाही हे पालक अभिमानानं सांगतात. एक मजा सांगतो. गल्फ कंट्रीमध्ये एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये म्हणजे हॉटेलचा हॉल होता. त्या हॉटेलच्या हॉलमध्ये सगळे मराठी मंडळाचे लोक जमले होते. आबालवृद्ध जमले होते. आणि तिथली लहान मुलं असं बघत होती आणि बालकविता अनुभवत होती. अनुभवतो म्हणते, अनुभवत होती. एक एक काव्य प्रकार मी बालकवितांचा ऐकवत होतो. आणि तो अनुभव तिथला तो झाला. त्यानंतर काही दिवसांनी परत मी मुंबईत आलो. नाशिकला एक कार्यक्रम होता. वेल एज्युकेटेड लोकांच्या समोर कार्यक्रम नाशिक रोडला होता. सगळी मोठी मोठी माणसं, लहान मुलं कुठं दिसे ना. म्हणलं का हो? लहान मुलं कुठं दिसत नाही. ठीक आहे मागायत म्हणे. काय हॉल घेतलेला. आमच्या मुलांना मराठी येत नाही ना, दंगा करतील, डिस्टर्ब करतील तुम्हाला, म्हणून त्यांच्याकरता हॉल घेतलाय. मुलं तिकडे खेळतात, आम्ही ऐकायला बसलोय. दोन ठिकाणची तफावत आहे. तिथं मराठी भाषेविषयी अगत्य. पण मला बऱ्याच वेळेला वाटतं की मराठी भाषेविषयीचा अभिमान हा महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर कळतो, तोपर्यंत नाही दिसत. माझाच किस्सा सांगते. माझी दोन्ही मुलं अमेरिकेत शिकत होती. घरी कधी मराठी सिनेमा वगैरे पाहायचे नाही, गाणी ऐकाय. आणि तिथे काय मम्मी अजून एक मराठी सिनेमा चला सांग, अजून एक मराठी. आणि तिथे जाऊन मराठी सिनेमा बघत होते. पण इथे त्यांनी कधी मराठी सिनेमा पाहिला नाही. तर ही मजा आहे. आणि दुसरी गोष्ट, आमच्या जिथे पिकतं तिथे विकत नाही म्हणतात तसं आहे. मग काल वाचडी का सांगितली ना की पिकते तिथे विकत नसते. मंगेश पाडगावकर लिहितात, पिकते तिथे विकत नसते, विकते तिथे पिकत नसते. अहो, कापड गिरणीच्या मॅनेजरची स्टेनो बघा ना, किती कमी कपड्यात असते. ही वाचडी का पाडगावकरांनी लिहिली ना. तर मजा ही आहे की महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर आपल्या मराठीची किंमत कळते आपल्याला. आम्ही फक्त महाराष्ट्रात राहून काय म्हणतो, लाभले आम्हा सौभाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, आपुल्या घरात हाल एवढ्या जगात माय मानतो मराठी. हे सगळं आम्ही म्हणतो. पण शेवटचं कडवं लक्षात पण घेत नाही. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मराठी भाषा आपल्या घरामध्ये नांदली पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे मराठीची म्हणजे पुस्तकांच्या पासून सुरुवात आहे. या विषयावरती आपण आत्रे कट्ट्यात एकदा बोललो होतो बघा, की लहान मुलांच्या करता आत्र्यांनी नवयुग वाचनमाला केली होती. ती नवयुग वाचनमालेची पुस्तकं, ती पुस्तकं 7वी पर्यंत चालायची आणि नंतर मग दुसरी. पण 7वी पर्यंत चालणारी ती नवयुग वाचनमाला जी होती, त्या नवयुग वाचनमालेतल्या प्रत्येक कवितेकडे जर आपण पाहिलं, आजही ती वाचनमाला आहे, माझ्याकडे आहे. आपल्या राजेंद्र पै वकील साहेब आहेत, त्यांचा नातू, आत्र्यांचा नातू, तर त्यांच्याकडनं मी ती पैदा केलेली आहे. तर प्रत्येक पुस्तक जर आपण पाहिलं तर त्यामध्ये मराठी भाषा समृद्धी कशी सहजपणे मुलांच्यात उतरेल हे सांगितलेलं आहे. हे पाहायला मिळतं आपल्याला.
अगदी आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, हे ही कविता ज्या वेळेला ऐकतो आपण, अनुभवतो, त्यावेळेला ते आजीचं त्यावेळेचं घड्याळ कुठलं होतं, तर तो उन्हाची सावली, त्या उन्हाची सावली. सावलीवरून आई सांगायची, आजी सांगायची की किती वाजले असतील. तर ही जी कविता होती, ही कविता संस्कार देणारी होती. किंवा टोळ कसे गवतावरती आनंदे टुणू टुणू उडती, खेळाया बोलावी परी उशीर टाळायाला, मी निघे तडक शाळेला. संस्कार करणाऱ्या कविता होत्या हो. मराठी संस्कार करणाऱ्या कविता होत्या. आणि त्या कविता जशा होत्या तसे निरनिराळे खेळामध्ये गायली जाणारी गाणी, निरनिराळ्या खेळामध्ये गायल्या जाणाऱ्या कविता, याही अप्रतिम होत्या. मग हादगा किंवा भोंडला नावाचा एक प्रकार आपल्या कोकणात हो. चालतो. भोंडला अजूनही खेळला जातो काही एक लिंबू ठिकाणी. जेलू बाई, दोन लिंबू जेलू, दोन लिंबू जेलू बाई, तीन आणि लिंबू पाचव्या लिंबापर्यंत जायचं आणि पाचव्या लिंबाचा पानोडा, असं काहीतरी तो प्रकार आहे. हो. किंवा आणि अभिमानानं सांगायची गोष्ट ही आहे की अनेक संगीतकार असं म्हणतात की या भोंडल्याच्या गाण्यानं आम्हाला आमची संस्कृती जशी शिकवली त्याप्रमाणे अनेक चांगल्या चांगल्या चाली दिल्या, हे संगीतकार म्हणतात आजही आपल्या मराठीतले. तर हे भोंडला, इकडं भोंडला चालतो, हादगा चालतो, हादगा किंवा भोंडला म्हणतात. आपण विदर्भात जर गेलो किंवा मराठवाड्यात जर गेलो तर तिकडं भोलाबाई नावाचा प्रकार आहे. भोलाबाई गाणी सारखीच आहेत दोन्हीकडची, हम्म. पण इकडच्या भोंडल्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर हत्तीची पूजा आहे. हत्तीमध्ये ठेवतात, पाटावरती काढून हत्तीमध्ये ठेवायचा, आणि सगळ्या फेर धरून फेर धरून मुलींनी नाचायचं. हत्याची गाणी म्हणतात. त्या हत्तीला पानं फुलं पत्री जे काय असेल ते हो, व्हायचं हो. आणि खिरापत करायची, आणि ती खिरापत शेवटी सांगायची नसते, ओळखायची ओळखायची, हा प्रकार होता. तर आता हत्ती आहे का तो? नाही, हत्ती नाही आहे. नाही. आता हे उत्तर मला कुठे मिळालं? माझं भाग्य आहे हो, खूप चांगल्या चांगल्या लोकांचा सहवास मिळाला मला. शांता शेळके मला घेऊन गेल्या होत्या सरोजिनी बाबरांच्याकडे. वा. लोककाव्यावरती प्रचंड अभ्यास या सरोजिनी ताईचा. आणि तिथं त्यांनी मला सांगितलं, म्हणजे सहज विषय निघाला, अडगुळं मडगुळं सोन्याचं गडबुळं, रुपयाचा वाळा तान्ह्या वळाला पीठ कपाळा, हे काय आहे माहिती आहे का? म्हटलं, काय? काहीतरी नाही आहे, जोडलेलं नाही आहे. मग आपल्या कोकणातली बाई आहे, लहान मुलं आहे, तिचं झोपत नाही आहे, दामटून झोपती नाही झोपत, खांद्यावर टाकून झोपतीये नाही झोपत, थोपटत थोपटत माझघरात येरझाऱ्या घालतीये नाही झोपत, येरझाऱ्या घालता घालता गाणं म्हणतीये, आणि गाण्यातून त्याला गोल काय काय आहे ते सांगतीये. ते गोल काय काय आहे? आड म्हणजे विहीर म्हणल्या, आड गोल, माड गोल, सोन्याचं कडं गोल, रुपयाचा वाळा गोल, याचा अपभ्रंश होता होता अडगुलं मडगुलं झालं. म्हणल्या आड गोल माड गोल सोन्याचं कडं गोल रुपयाचा वाळा गोल, अशी गोल तिट्टी तुझ्या डोक्याला लावते, हे मूळ आहे. अडगुलं मडगुलं अपभ्रंशित आहे. मग त्यांच्याकडनं हा प्रकार मला मिळाला, आणि हा प्रकार माझ्या आईकडनं मला मिळालेला होता की हत्ती नाही येतो तर महाभारताशी संबंध आहे. पांडव 5 जण, कौरव 100 जण. गजगौरीचं वाण वाटायचं ठरवलं आणि झालं, गजगौरीचं वाण वाटायचं. त्याकरता हत्ती बनवला कौरवांनी, मोठाच्या मोठा. त्या हत्तीवरती आईला बसवलं आणि गावात फिरून ते गजगौरीचं वाण वाटलं. ते वाण वाटत वाटत त्या पांडवांच्या आईकडे आले. तुमच्या नशिबात कुठे आहे असलं? 5च जण आहे, काय हत्ती करणार आहेत? सांगे कोणती कष्टी झाली. आणि मग भीमाचं वैशिष्ट्य होतं, जमिनीला पाठ लागली की दुप्पट व्हायचा. असा तो इतका उंच झाला की नदीच्या 2 काठावरती 2 पाय ठेवले आणि बाजूची माती अशी यामध्ये ओढून चिखल करायला लागला, आणि तो चिखल करून गावाकडे फेकायला लागला. ते सगळं बघितल्यानंतर अर्जुन त्याला म्हणाला,
काय म्हणे हत्ती करायचा. कशाला हत्ती करायचा? मातीचा ऐरावत मागूया ना. आणि मग बाणांचा जिना रचला अर्जुनानं. अर्जुन भीम गेला तिकडं स्वर्गामध्ये आणि ऐरावत पृथ्वीवरती घेऊन आला. ज्या काळात पृथ्वीवरती ऐरावत होता तो काळ म्हणजे हस्ताचा काळ आहे. ऐरावत 16 दिवस म्हणजे पृथ्वीवरती हस्त होता. नक्षत्रातच येतं. हस्त नक्षत्रात येतं आणि 16 दिवस पृथ्वीवरती होता म्हणून हादगा 16 दिवस 16 घातला दिवस. जातो. आणि 16 दिवसामध्ये 16 कडव्याचं गाणं ऐकवलं. माझ्या आईकडनं मिळालं तुम्हाला, आजीकडनं मिळालं होतं. आणि तेच आमच्या सगळा अद्भुत खजाना आहे सरोजिनी तुमच्याकडे. बाबरांनी सांगितलं. ऐकू गाणं सगळं. हो ऐकवा ना. तर म्हणजे त्याचं वैशिष्ट्य असं, काही कन्याशाळेमध्ये मला कारण बोलवायचं. हे कुठेही ऐकायला नाही मिळणार मिळणार, नाहीये नाही माझ्या मिळणार, दर्शकांना. नाही मिळणार. त्यामुळे जरी तुम्हाला वाटलं असेल की खूप कवितेविषयी सांगतायत पण हे पुन्हा तुम्हाला ऐकायला मिळणार नाही मिळणार, नाही मिळणार, नाही मिळणार. सांगा. बघा, तर त्यावेळेला म्हणजे मजा अशी होती की काही कन्याशाळेमध्ये मला बोलवायचे आणि मी सेंटरला उभं राहायचो. भोवती सगळ्या मुलींचा गाराडा, हत्ती ठेवलेला, हत्तीच्या बाजूला मी हार्मोनियम घेऊन उभा आणि मुली मी सांगितलेलं गाणं माझ्या पाठोपाठ म्हणायच्या. असं असं तो भोंडला त्यांच्याकडे साजरा केला जायचा. बघा ते गाणं. गाऊ गौरीचं गाणं घालू रिंगण, गाऊ गौरीचं गाणं घालू रिंगण. पेटीवरती जरा स्वरामध्ये थोडं म्हणजे थोडं एक स्वरांच्याकडे दोन लक्ष चार दे. कडवी ऐकली म्हणून तरी म्हणून चालेल. बघा, हो. नाही सगळं ऐकवतो ना, हा. मिळणार नाहीत परत ठीक ऐकायला. आहे. हा नक्की हा. नक्की. घालू रिंगण कौरव भाऊ सर्व मिळोनी, करीती हत्ती माती अणोनी, गांधारी लावली बसवोनी, वाटियली वाणे, कुंतीला ते देऊनी वाण, दुर्योधन बोले टोचून, तुमच्या आहे नशिबी कोठून असले या लोकी. आमची 100 आहेत. तुमच्या आहे नशिबी कोठून असले या लोकी. काय झालं? माता कुंती कष्टी झाली, भीम पुसे मग येऊनी जवळी, शोक कशाचा चिंता कसली, सांग सांग आई. मग सांगे वाणांचा वृत्तांत, भीम कोपला मग चित्तात, करीतो हत्ती म्हणे क्षणात आला नदी तीरी, चिखल करी मग खळ्या खणोनी, फेकी भराभर गोळे करोनी, गेल्या वेशी सर्व बुजोनी, घडला आकांत. अर्जुन बोले मग भीमाला, खटाटोप हा उगीच कशाला, मागू ऐरावत इंद्राला वाटाया वाणे. इंद्र म्हणे स्वर्गीचा हत्ती. तुम्हाला आठवत असेल त्या हत्तीला मध्य वाजलं होतं, मस्त केलं होतं त्याला, आणि द्यायचा नव्हता ना. इंद्र म्हणे स्वर्गीचा हत्ती, द्यावा कैसा भूमीवरती, देणे करीतो कमण्यारी, ते देऊ जरी म्हटले, त्यातून आहे मत्त जाहला, धजेन कोणी धरावयाला, मग तो येईल कसा तुम्हाला न्यायाला खाली. आधीच चिडविला होता हत्ती, धावूनी आला भीमावरती. काय वर्णन बघा. धावूनी आला भीमावरती, गदा प्रहारे जिरवी, मस्ती भीमसेन तेव्हा. वर्णन बघा. पळतो हत्ती चिची करोनी, भीम ओढतो सोंड धरोनी, मुटकुळ त्याचे मग बांधोनी, टाकीले पाठी. काय टाकत असेल? मुटकुळ त्याचे मग बांधोनी, टाकीले पाठी, आला ऐरावत घेऊनी, सजवी अंबारी घालोनी, कुंतीला मग वरी बसवोनी, वाटियली वाणे, कुंतीला मग बरी बसवोनी, वाटियली वाणे. धन्य धन्य ती कुंती माता, स्वर्ग आणिला भूवरी आता, गजगौरीचे व्रत आचरिता, लाभे जगी कीर्ती. 16 कडवी आहेत. बापरे फारच छान. आणि फारच पद्धत छान. अशी की रोज एक कडवं सांगायचं
वाढवत वाढवत न्यायचं आणि 16व्या दिवशी हज्जाची सांगता करताना 16 कधी टाकायची. पूर्ण 16 कर. हा, हे माहित नाही हो आमच्या लोकांना, आपल्या नाही, मराठी आपली माणसाने माहित संस्कृती नाही. आता आपण पश्चिमेकडची संस्कृती ऍक्सेप्ट हा, करतोय हा. आणि ते लोक आपली संस्कृती adopt आपल्यामध्ये करतात. शोधण्याचा प्रयत्न करताय आणि सगळ्या पद्धतीच्या कविता संकलित करत असताना मला काही ठिकाणी विचारतात, युसू हे काय कविता बिविता काय घेऊन बसाय, हे जळत व्हायचं काम आहे. हलकं फुलकं घ्या काहीतरी, हलकं फुलकं, हलकं फुलकं, हो का, पैसाच पैसा म्हणे, हलकं फुलकं ऐकवलं तर हे आहे का? कविता ऐकायला येणारी माणसं कमी आहेत. मस्त लावणी बिवणी घ्यायची म्हटलं आणि मस्त पैकी एक नाचणारी बाई घ्यायची, संच तयार करायचा, लावणी. लावणी कशाची पण घात, खरंच लावणीच्या बद्दल कधी तुम्ही कविता म्हणजे लावणीचे शब्द घेऊन कुटुंब कविता वाचली आहे का? कुटुंब रंगले काव्यात हा. या कार्यक्रमाचा जो माझा 15 तासाचा कार्यक्रम झाला, प्रयोग 2000वा प्रयोग हो, होता तो. हो. तो रवींद्र नाट्य मंदिरात 27 सप्टेंबर 2009 या दिवशी केला होता. 27 म्हणजे 7 आणि 2 9, सप्टेंबर 9 9 9 2009 9 9 9 हे साधलं आम्ही त्या दिवशी. आणि आपल्याला रवींद्र नाट्य मंदिर महाराष्ट्र शासनानं मला 2 दिवस एकही पैसा खर्च न करता दिलेलं होतं रवींद्र नाट्य मंदिर. आणि त्याकरता गिरीश बापट, मला छोटा भाऊ मानायचे, पुण्याचे, त्यांनी मला हे नाट्य मंदिर मिळवून दिलं होतं. प्रचंड रिस्पॉन्स होता. मी तुम्हाला सांगतो की त्या कार्यक्रमाकरता मला मुंबई महानगरपालिकेनं पैसे मंजूर करून दिले होते. त्यावेळेला शुभा राऊळ नावाच्या हे होत्या, महापौर होत्या, आणि पाठक काय नाव काय आयुक्त होते, नाव आठवलं की सांगतो. या दोघांनी स्पॉन्सरशिप दिली होती. त्यामुळं संपूर्ण कार्यक्रम मी लोकांना येऊन बसा एवढंच सांगितलं होतं. तिकीट नाही. 5 प्रयोग केले होते, प्रत्येक प्रयोग 3 तासाचा. पहिला प्रयोग सिनियर सिटीजन्स, दुसरा प्रयोग कुटुंब ॲज इट इज, तिसरा प्रयोग महिला स्पेशल, चौथा युवा स्पेशल आणि 5वा पुरुष स्पेशल. या पुरुष स्पेशल मध्ये लावणी ऐकवल्या त्या. आता गण, गवळण, लावणी हे सगळे काव्य प्रकार मराठी समृद्ध करणारे आहेत. बरं, त्या लावणीमध्ये सुद्धा एक मजा आहे, नखरा आहे लावणीमध्ये, नुसता नखरा नाही बरं का ताई. हा, आणखीन एक मजा आहे की त्या लावणीकडनं अध्यात्माकडे जाणारे शाहीर होते त्यावेळेला. म्हणजे मला आठवतं ती लावणी प्रचंड गाजली. काय बरं ती लावणी, तर ती लावणी. आणि या लावण्या शिकण्याकरता मी पंढरपूरला जायचो. लावणी पंढरपूरला? हो, पंढरपूरला लावणी शिकण्याकरता जायचो. तिथं ज्ञानोबा माऊली उत्पत म्हणून होते, ते लावण्या अप्रतिम ऐकवायचे. म्हणजे बरखाला लावण्या त्यांनी शिकवल्या त्या. असला माणूस होता जबरदस्त. बरं, तर वैशिष्ट्य काय माहिती आहे का पंढरपूरचं, की तिथं होळी पौर्णिमेपासून रंगपंचमीपर्यंत 5 दिवस विठ्ठल रुक्मिणीच्या सेवात लावण्या ऐकवल्या जातात रात्री. आणि ते ज्ञानोबा माऊली उत्पत ऐकवायचे. मोठी बालक ही, ते आठवलं बघा ती कविता, लावणी. मोठी बालक ही सुगंधी, हिन कैक लाविले नादी. त्या लावण्यवतीनं कसे कसे नादी लावले, तर आपले बलुतेदार होते बघा, 12 बलुतेदार म्हणायचे. ते 12 बलुतेदार ते कसे कसे नादी लागले तिच्या, याचं वर्णन त्यात केलंय. आणि शेवटी अध्यात्म कसं, तर पठ्ठेबापुराव करीती कवना, पठ्ठेबापुराव करीती कवना, श्रीरंगासी कार्य भजाना, चालून आली संधी, हिन कैक लाविले नादी. इकडं जायचंय ते, हे वैशिष्ट्य होतं लावणीचं.
मग लावणी म्हणजे लावणीचे मुख्य प्रकार किती हे त्यांच्याकडनं शिकलो. रात्र बसायचो त्यांच्याबरोबर. आणि तिथं मला सहकार्य करणारे होते आमचे एक राहुल पटवर्धन म्हणून एक जण होता, आणि एक होता म्हणजे आहे आजही, हे माझे घट्ट मित्र. आणि एक मालक म्हणायचो आम्ही त्यांना, उमेश मालक. तिथले आता आमदार आहेत, गाजलेले आडनाव आठवलं की सांगतो. तर यांच्याकडे राहायचो आणि रात्री लावण्या ऐकायच्या. आणि यांच्याकडे म्हणजे शेतावरती राहायचं, त्यांच्याकडे लावण्या ऐकायच्या. मग त्यांच्याबरोबर लावणी मुख्य प्रकार किती, तर लावणीचे मुख्य प्रकार त्यांनी सांगितले 2. एक बैठकीची लावणी आणि दुसरा लावण्यवतीचं वर्णन करणारी लावणी. मग बैठकीची लावणी कशी, राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा तुम्हा बिनबाई, कोणता करू मी शिनगार सांगा तरी काही. राजस ही बैठकीची लावणी झाली म्हणते. पण लावण्यवतीचं वर्णन करणारी लावणी ती वेगळी. मग त्याचे परत पोट प्रकार, नगरी लावणी वेगळी, बालाघाटी लावणी वेगळी, पुणेरी लावणी आम्ही नावं वेगळी. सुद्धा कधी ऐकलेली नाही. याच्यावरती म्हणजे प्रेक्षकांना, आपल्या रसिकांना सांगावंसं वाटतं, मवा धोंडांचं पुस्तक आहे मराठी लावणी. ते पुस्तक जर आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल मराठीतली लावणी सुद्धा किती समृद्ध श्रीमंत आहे. मग लावणी हे काव्य प्रकार. किनार असे छबकडी दिसे फाकडी, कवळी काकडी पहावी खुडून. काय हे बघा, लय शब्द. बघा ठेका. हा, भगवान पाटील नावाचा एक कवी मला इस्लामपूर जवळ साखराळे नावाचं गाव आहे तिथं भेटला होता. तिथं तो शुगर फॅक्टरीवरती स्टोअर कीपर म्हणून काम करायचा, पण लावण्या लिहायचा. गण गवडण लावणी हातखंडा. त्यांनी गण दिला होता मला, नमो आदि गजमुखा दिनाच्या हो तुम्ही पालका, सर्व विघ्नाच्या हो नाशका. नमो. गणपतीचा जन्म कसा झाला हे त्या गाण्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे सगळं शिकण्याकरता मी कोल्हापुरात असताना निरनिराळ्या बेड्यामध्ये काम करायचो. हे शिकण्याकरता हा गण मी ढोलकी हलगीच्या तलावरती पांढरी 4 मध्ये गायला होता. त्यावेळेला हे सगळं मिळाले, सहज नाही मिळालेलं. कुटुंब रंगले काव्यात सगळ्याच मला एक तोच प्रश्न विचारायचा आहे, कुटुंब रंगले काव्यात, हा. हे शीर्षकच इतकं काव्यमय आहे, हा. ते कसं काय तुम्हाला मिळालं? त्याची सुद्धा एक कथा आहे, मजा आहे. कसं झालं की कार्यक्रम करत 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 मी फिरत होतो. बर, कवितांचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मला प्राध्यापकाची किंवा नोकरीची अडचण वाटायला लागली. गेलं सोडून आणि पूर्णपणे कविता ऐकवायचा वसा घेतला म्हणूया आपण. कार्यक्रम ऐकवत ऐकवत मी नाशिकला आलो. नाशिकला कवितेमुळं खूप माणसं जोडली त्या काळात. नाशिकला का, तर नाशिकला कुसुमाग्रजांना भेटायचं होतं. नाशिकचे आणखीन काही चांगले चांगले कवी आहेत, त्यांना भेटायचं होतं. म्हणजे योगेश्वर अभ्यंकर होते तिथं, त्यांची कविता पाहिजे होती मला. या सगळ्या करता म्हणून मी नाशिकला आलो. आणि माझी त्यावेळेचा एक पद्धत अशी होती की तिथल्या सगळ्या कवींना, जिल्ह्यातल्या कवींना एकत्रित करायचं आणि त्यांच्याकरता कविता वाचन स्पर्धा ठेवायचो. आणि त्या वाचन स्पर्धेकरता त्यावेळेला मला बिटको गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक, एक मजेशीर व्यक्तिमत्व होतं, PR कुलकर्णी नाव त्यांचं. त्यांचं वैशिष्ट्य काय माहिती नाही, पहिली ओळ गाजलेली आणि दुसरी ओळ स्वतःची जोडायची. अशा पद्धतीने त्यांची विडंबनासारखं. विडंबन नाही म्हणता येणार, म्हणजे पहिली ओळ गाजलेली घ्यायची, त्याच्यावरती दुसरी ओळ स्वतःची जोडायची. म्हणजे बघा उदाहरण, घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे, गाजलेलं गाणं बरोबर. घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे, स्वतःची दुसरी ओळ, तारांगण घर होण्याआधी करू पाळणा बंदगडे. हे असं काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण ते लिहायचे. किंवा त्यांचं मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे, गाजलेली कविता. मलमली पहिली ओळ,
मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे. पुढची ओळ, दाबयंत्रा खाली खडीच्या का वृथा मी चेंगरावे. असं काहीतरी मजेशीर लिहायचे. तर असा कविता वाचन स्पर्धेचा कार्यक्रम बिटको हायस्कूलमध्ये PR कुलकर्णींच्या मदतीनं मी आयोजित केला. सगळे कवी, जिल्ह्यातले कवी निमंत्रित केले होते. योगेश्वर अभ्यंकर त्यावेळेला अध्यक्ष म्हणून बसले ते. आणि ते संमेलन झाल्यानंतर मग भारद्वाज रहाळकर नावाचा माझा मित्र होता. आणि बापट सर, आपण तुमचा कार्यक्रम आमच्या वाचनालयाच्या वतीने आयोजित केला तर. कोणतं वाचनालय? सायखेडकर सार्वजनिक वाचनालय, नाशिक. करूया ना, मानधन मी देईन ते. मानधनाचं मुद्दा तुझ्या, त्यावेळेला कार्यक्रम होणं महत्वाचं होतं. मग सगळे कवितेतले दर्दी लोक नाशिकचे मी बोलावतो, कवी बोलावतो, साहित्यिक बोलावतो आणि तो कार्यक्रम करूया आपण. मग करूया. कार्यक्रम जाहीर झाला. त्या संतोष उदलीकर नावाचा माझा एक मित्र, तो मला तबल्याची साथ करायचा. कार्यक्रम झाला तिथं. आणि कार्यक्रम संपला, म्हणजे 3 तासाचा कार्यक्रम होता. सायखेडकर नाट्यगृह त्यांचंच वाचनालयाचं, तिथं माझा तो 3 तासाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रम संपल्यानंतर जे भेटायला लोक आले त्यामध्ये भारद्वाज रहाळकर यांच्याबरोबर आणखीन एक व्यक्ती आली होती. त्यांनी मला सांगितलं, जो अरे कवितेमध्ये अख्खं कुटुंब रंगतंय रे, ह्या कार्यक्रमाचं नाव कुटुंब रंगले काव्यात ठेव, असं त्यांनी मला सांगितलं. आणि तेच नाव मी म्हणजे आपलं सेन्सॉर सुद्धा तेच करून घेतलेलं आहे नाव. तर हे नाव त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्यांचं नाव प्रसिद्ध विनोदी लेखक वा वर्टी. वर्टी आणि भारद्वाज रहाळकर या दोघांनी मिळून कुटुंब रंगले काव्यात नामकरण केलं आणि ते अगदी सार्थक आहे. सार्थक केलं, प्रश्नच नाही. इतकं सुरेख नाव आहे ते कुटुंब रंगले काव्यात की त्याच्यात सगळ्यांसाठी कविता आहे. हो, सिनियर सिटीजनची आहेत, यंगस्टर्ससाठी आहेत, लहान मुलांसाठी असतात. आणि प्रत्येक कार्यक्रमात मी वेगवेगळ्या कविता ऐकल्या. प्रत्येक कार्यक्रम हा नव्याने नवीन कार्यक्रम बघतोय असं वाटतं. कुठलंही रिपीट नसतो. एखाद दुसरं गाणं रिपीट असतं. तसं मला मगाशी तुम्ही पंढरपूर बद्दल बोलत होता की तिथे शिकायला गेल्यावर पंढरपूर, विठ्ठल रखुमाई म्हटलं की एक तुमचं अप्रतिम गाणं आहे, अप्रतिम गाणं आहे. सांगायला हवं तुम्हाला कुठलं? विठुबाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. तर प्रसिद्ध कीर्तनकार आहेत आपले, सुप्रसिद्ध कीर्तनकार गोविंद स्वामी अफळे, त्यांनी लिहिलेली कविता बरं का. निश्चितपणे आपल्या रसिक प्रेक्षकांना आवडेल. मुद्दाम ऐकवता बघा कशी वाटते. सावळ्या हरीना ऐकू द्या तरी काय झालं रुसायला, सावळ्या हरीना ऐकू द्या तरी काय झालं रुसायला, रखुमाई रुसलेलं कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला, रखुमाई रुसलेलं कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रखुमाई म्हणते फुगवून गाल भक्तांच्या चालीवर यांचा ताल, त्या भक्तांघरी काय ठेवलंय हो, त्या भक्तांघरी काय ठेवलंय हो, मुठसूर घुसायला, रखुमाई रुसलेलं कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. परवाची गोष्ट, लाडक्या लेकराला मांडीवरती घेऊन बसले होते. विठ्ठलानं म्हटलं, ऐकलं का, शेजारच्या गिरंडीत दळण टाकलं, घेऊन या. ऐकलं नाही. माझ्याकरता शेजारच्या गिरंडीतनं दळणाचा डब्बा आणणं झालं नाही, पण त्या जणी करता वाटेल ती केलं. काय केलं जणी करता? ती कोण मेली जणी कबनी, ती कोण मेली जणी कबनी, तिची कशी केली वेणी फणी. एवढं करून थांबला नाही, तिची कशी केली वेणी फणी, दळण कांडण करून गेलाय लुगडी धुवायला, रखुमाई रुसलेल कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. भक्तांच्या एक श्रेष्ठ भक्त तो वाण्याचा तुक्या. विठ्ठलरावांची भक्ती करत असताना विठ्ठलरावांना हरभऱ्याच्या झाडावर चढवलं, विठ्ठलराव शेंड्यावर आपटले असे म्हणजे मग 4-2 गाणी लिहिली ते तुक्यानं. विशेष केलं होतं. सख्खी बायको होते मी, माझ्याकरता काही नाही केलं, तुक्या करता वाटेल ते केलं. काय केलं तुक्या करता? तो कोण मेला तुकोबावाणी, त्यानं कुठं लिहिली 4-2 गाणी, तेवढ्यासाठी का विमान धाडायचं, तेवढ्यासाठी का विमान धाडायचं, फुकटात बसायला, रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला.
गोरोबासाठी माती कालवली, चोखोबासाठी मुलं ही वळली. प्रत्येक भक्ताकरता केलं, फक्त माझ्याकरता काही नाही केलं. गोरोबासाठी माती कालवली, चोखोबासाठी मुलं ही वळली. रोहिदासा संकेत सामरी कमवली, आणखी कुठं काय राहिले का ताईचं? काय झाला हसायला, रखुमाई दुसरी कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रखुमाई दुसरी कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. भाऊ पंचभाई नावाचा एक निर्माता होता नागपूर दूरदर्शनला. त्यांनी पहिल्यांदा ही कविता शूट केली होती आणि त्यानंतर दूरदर्शनच्या निरनिराळ्या ठिकाणी इतक्या वेळा ती कविता सादर झाली. ती कविता प्रचंड प्रसिद्ध झाली आणि काही जण ही कविता लावणी म्हणून ऐकवतात. ही लावणी नाही हो, यात एक भक्ती आहे, पती पत्नीच्या सण. आता एक सटायर आहे आणि अशा पद्धतीची कविता ही मिळवण्याकरता मला काय करायला लागली ते मला माहित आहे, पण लोक काय. आत्ताच तुम्ही म्हणालात की दूरदर्शनानं सगळीकडे ऐकवली गेली. असं कवितेमधून एखादी गाणं चित्रपटात गेलंय का, चित्रपट गीत म्हणून? नाही नाही, उलट झालंय. चित्रपटातलं गाणं नंतर लोकांच्या लक्षात, अरे चांगलं काव्य आहे. एक उदाहरण देतो मी तुम्हाला. शेवटपर्यंत माडगुळकरांची एक खंत होती, मला साहित्यिक कवी म्हणत नाही, गीतकार म्हणतात, ही खंत होती. पण अण्णांनी लिहिलेलं प्रत्येक चित्रपट गीत काव्यच आहे हो. अगदी बघा, लबाड जोडीती मने माझ्या गुणवंताना मात्र झोपड्या. त्रिकालामध्ये सत्य आहे. लबाड जोडीती काव्य आहे. लबाड जोडीती मने माझ्या गुणवंताना मात्र झोपड्या. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेशेला मणिहार. अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार. काव्य होय. किंवा एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. जरतारी हे वस्त्र माणसा, तुझी या आयुष्याचे. एक धागा सुखाचा. किती अप्रतिम आहे. मुखी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची. जीर्ण शाल मग पुरे शेवटी, लेणे वार्धक्याचे. एक धागा सुख. अप्रतिम काव्य होय. हे लोकांच्या नंतर लक्षात आलं की हे काव्य आहे, फक्त चित्रपटातलं गाणं नाही आहे. असं आधुनिक काळातलं जर सांगायचं झालं. आता एक नाजूक प्रश्न विचारते. तुम्ही इतक्या लहानपणापासून कविताचा अभ्यास केलाय, त्या कविता सादर करताना अनेकदा तुम्ही वेगवेगळे आवाज काढता, वेगवेगळा अभिनय करता. तुमचं कार्यक्रम म्हणजे नुसतं कविता वाचनाचा वृक्ष नाही आहे. तर तुम्ही इतकं अभिनयासकट ते म्हणता, तर कधी तुम्हाला अभिनय करण्याची संधी मिळाली की नाही, किंवा तुम्हाला असं वाटलं नाही आपण पण नाटक सिनेमात काम करूया आणि आपली ही कला सुद्धा दाखवूया? रसिक प्रेक्षकांना सांगायला मला निश्चितपणे आवडेल की मला सत्यवादीमध्ये नोकरी मिळाली होती, ती एका नाटकामुळे मिळाली होती. तुम्ही संपादक म्हणून लागलो. दीनानाथ वायकुळ नावाचे आमचे एक दिग्दर्शक होते, त्यांच्या दिग्दर्शनाखाली मी त्या काळामध्ये एक नाटक केलं होतं. म्हणजे ही 1970-75च्या दरम्यानची घटना आहे. 1970-75. एक माणूस, एक मुलगा देवल क्लबमध्ये शिकतो, गाणं पण शिकतो आणि अभिनय पण शिकतो. ही बातमी आमच्या सत्यवाधिकार बाळासाहेब पाटील यांच्याकडे गेली. त्यांनी बोलून घेतलं मला. समुद्र, माझ्या नाटकाचं नाव आहे समुद्र जेव्हा खवळतो. त्या नाटकात हिरोची भूमिका करशील का? अभिनय शिकतोयस, गाणं शिकतोयस म्हणून सांगतो. आणि ते नाव सुचवलं होतं मधु आनंद नावाचे तिथे एक संगीत दिग्दर्शक होते, त्यांनी नाव सुचवलं होतं. करतो म्हणलं. सकाळी कॉलेजच आहे फक्त. होकार दिला. रिहर्सल सुरू झाल्या
आता त्या सगळ्या कोल्हापूरच्या नटनट्यांच्या ग्रुपमध्ये मी एकटाच शिकत असणारा होतो. मग आमच्या बाळासाहेब मुख्य संपादक बाळासाहेब पाटील त्यांनी मला सांगितलं, रोज काय काय घडतं तालमीमध्ये त्याची डायरी लिहिशील का? लिहितो. त्यांनी मला की डायरी लिहिली. रोज लिखाण करत होतो. त्या नाटकाचे 2च प्रयोग झाले. त्यावेळेचं पॅलेस थिएटर, केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर, जे मध्ये काही जाऊ देतो, इतिहास वेगळा आहे. जाळलं कुणीतरी, जळलं, आज बंद आहे ते. त्या थिएटरला 2 कार्यक्रम झाले. कारण त्यावेळेला बाळासाहेब पाटील यांचं सत्यवादी गिल्ड नावाची मोठी संस्था होती. त्या संस्थेकरता एक कार्यक्रम केला आणि एक सत्यवादीच्या लोकांच्याकरता केला. माझ्या गाण्याला वन्स मोर घेतला पाहिजेच. मग धन्य झालो मी जीवनी लाभे वीणा स्वामिनी असं एक गाणं होतं. त्या गाण्याला दोन्ही कार्यक्रमामध्ये वन्स मोर मिळाला. संपलं नाटक, संपलं. मी माझ्या उद्योगाला लागलो, सत्यवादी सुरू झालं. एक दिवस अचानकपणे बोलावून आलं, ये काय नाटक झालं म्हणे, तुझी डायरी वाचली, तुझं मराठीचं ज्ञान चांगलं आहे, माझ्याकडे संपादक म्हणून सहसंपादक म्हणून नोकरी करशील का? करतो ना. अहो, देवाला एक मागितलं तर देवाने 2-2 डोळे दिले. मला नोकरीची आवश्यकता होती आणि मला तिथं त्यांनी सहसंपादकाची नोकरी दिली. त्या ठिकाणी मला खूप शिकायला मिळालं. एक तर मराठी कवितेचा विशेष अभ्यास हा सत्यवतीत असताना मला करता आला. कारण माझ्याकडं निरनिराळ्या कवींच्या अक्षरातल्या कविता यायच्या. नाही, मी तुम्हाला अभिनयाविषयी विचारते आता. ते पण सांगतो ना. तर निरनिराळ्या विषयावरच्या कविता यायच्या प्रकाशित करण्याकरता सत्यवादी दैनिकामध्ये. मग ज्यावेळेला त्या कविता आमच्या बाळासाहेबांना दाखवल्या, तेव्हा बाळासाहेब म्हणले, नाही म्हणे, तू यावरती संपादकीय संस्कार करण्याची आवश्यकता आहे. ते संस्कार करून मग कविता प्रकाशित कर. तिथं कवितांचा अभ्यास केला. कवितांचा विशेष अभ्यास तिथं केला. माझ्या कॉलेजमध्ये जायचो, तिथून कवितांची पुस्तकं घ्यायचो. वृत्तांची पुस्तकं जी पूर्वी होती ती सगळी अभ्यासली मी तिथं. आणि तिथं विशेष कवितांचा अभ्यास झाला. आणि प्रत्येक कवीच्या अक्षरात माझ्याकडे कविता येतच होत्या. तिथून कवितांचं संकलन सुरू झालं. आणि आजही हे कवितांचं संकलन चालू आहे. प्रत्येक कवीच्या अक्षरात माझ्याकडे कविता आहेत. सगळ्या कवींना हो, मी पाहिल्या आहेत तुमच्या सगळ्या डायरी. आज एक डायरी ते मुद्दाम घेऊन आलेले आहेत, जे सुरू असते त्याचं प्रत्येक कवीच्या अक्षरांमध्ये ह्या कविता, किती सुंदर हस्ताक्षर आहे बघा. सगळ्यांच्या कविता लिहिलेल्या आहेत. कुसुमाग्रज, हे काय सुमनताई, हां, ताडे, पण सगळ्या कविता किती सुरेख लिहिलेल्या आहेत. तर प्रत्येक कवीच्या अक्षरात कविता संकलित करण्याचं छंद मला तिथून लागला. मग ती कविता प्रकाशित होऊ दे अथवा न होऊ दे, मी माझ्या फाईलला ठेवायचो. आणि या प्रस्थापित कवींच्या कविता मिळत होत्या. गदी माडगूळकरांचा सहवास माझा कोल्हापुरामध्ये असताना लाभला. मगाशी मी सांगितलं, त्यांच्या अक्षरात माझ्याकडे कविता संकलित केलेली आहे. मग जगदीश केबुडकर आहेत, श्रीकांत नरुले आहेत, किंवा आमचे सूर्यकांत खांडेकर आहेत. हे प्रस्थापित कवी होते त्यावेळेचे कोल्हापूरचे. या प्रस्थापित कवींच्या अपरिचित कविता माझ्याकडे संकलित केल्या मी. म्हणजे जगदीश केबुळकरांची कविता जाता जाता सांगतो. त्यांनी मला कविता अशी दिली, हे प्रभो, तू मला पांगळ केलंस तरी चालेल, पण आणखीन 2 हात दे वरच्याचे पाय ओढण्यासाठी. मराठी माणसाची प्रवृत्ती म्हणले, आणखीन 2 हात दे वरच्याचे पाय ओढण्यासाठी. तू मला भूक कमी दिलीस तरी चालेल, पण आणखीन एक तोंड दे आत्मस्तुती आणि परनिंदा करण्यासाठी. असं ज्यांनी देवाजवळ मागितलं, ज्यांच्यावरती देव प्रसन्न झाला, त्यांचं हे जग, तुमचं आमचं नव्हे. मग आपण कोण? भोळे भावडे प्रवासी, मध्यरात्रीच्या अंधारातून प्रवास करणारे आपापल्या आयुष्याच्या. पण दोस्त हो, आपल्या आयुष्यात पहाट कधी व्हायचीच नाही. कारण रात्र ओढतीये सूर्याचे पाय, त्याने कधी उगूच नाही म्हणून. आणि परमेश्वरा, तू सुद्धा जास्त काळ थांबू नकोस. पृथ्वी तलावर तुझ्या स्वर्गात जा आणि वर गेल्यावर तुझे पाय तूच वरती ओढून घे.
नाहीतर आम्ही माणसं तुझे पाय ओढून खाली तुला माणसात आणून बसू, तुझा देवत्व संपून टाकू. ही खेमडकरांची कविता कुठेही प्रकाशित नाही, माझ्याकडे आहे. आणि याचा तुम्ही आता अभिमान आहे. इतक्या सर्व महान कवींची नावं घेतलीत, त्यापैकी तुमचे स्वतःचे आवडते कवी कोण? गदी. काहीतरी एक गदिमा जसे येतसे फुल वेलीवरी, जसा श्रीहरी वाजवी वासरी, तसा येई हृदयात घेऊन गाणे, असा सिद्ध कविराज आता न होणे, असं कुंतीनाथ कर्केंनी त्यावेळेला लिहिलं होतं. तर गदी माडगुळकर भक्त आहे मी त्यांचा. कोणताही विषय असा नाही की ज्यावरती गदी माडगुळकरांनी कविता लिहिली नाही. तर देवल क्लबमध्ये अभिनयाचं शिक्षण घेत असल्या कारणानं, संगीताचं शिक्षण घेत असल्या कारणानं मला नाटकात काम करायला मिळालं. नाटकात काम केलं, त्यातून सत्यवादीची नोकरी मिळाली. आणि मग असंच एक नाटक कालेलकरांचं होतं, दिवा जळू दे सारी सारी रात. रात. त्या नाटकामध्ये एक भूमिका करशील का असं मला आमच्या कॉलेजच्या प्राचार्यांनी विचारलं. कारण दिवा जळू दे सारी रात नाटक बसवून त्याचे प्रयोग करून त्यातून मिळणारे पैसे हे आम्ही कॉलेजच्या मदतीला देणार होतो. काम करशील का? करतो. आणि तिथं अभिनयाच्या बाबतीत मी घडलो. द.स. आंबपकर, तात्यासाहेब आंबपकर म्हणून प्रसिद्ध व्यक्तिमत्व होतं. चित्रपटसृष्टीशी तुम्ही संबंधित आहात. चित्रपट दिग्दर्शनाच्या बाबतीत हा वडील माणूस होता. आणि त्यांनी दिवा जळू दे सारी रात नाटकातल्या भूमिकेतलं प्रत्येक वाक्य असं घोटून घेतलं होतं माझ्याकडनं. आणि त्यांच्याकडून जे अभिनयाचं प्रशिक्षण मला मिळालं देवल क्लबमध्ये, त्याचा उपयोग मी या कार्यक्रमासाठी करतो. अभिनय त्यात येतो. आणि चित्रपटाबद्दल काय? संगीताच्या बाबतीत द.स. आंबपकरांनी जसं हे मला हे शिकवलं, तसं मी संगीतामध्ये उपांत्य विशारदपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. आणि त्याचे माझे निळकंठ बुवा चिखलीकर नावाचे बुवा होते, त्यांच्याकडं मी संगीताचे धडे घेत होतो. त्याचा उपयोग मला या कार्यक्रमासाठी करावा लागतो, करतोय मी. आणि त्याचा उपयोग करायला सुरुवात केल्यानंतर एवढं मात्र झालं, रजिको हो मी क्लासिकल सगळं विसरून गेलो. आज फक्त लाईट लाईट लाईट. पण चित्रपटांबद्दल काय? चित्रपटामध्ये जावं असं कधी वाटलं नाही वाटलं. अर्थात संधी पण नाही मिळाली. नाटकामध्ये सुद्धा 2-3 ठिकाणी मला संधी मिळत होती, पण हुकली. नाही, पण तुम्हाला खूप पाठीमागं अनुभव छान आहे. पाठीमागं छान समुद्र खवळलेला दिसतोय. हा, आता याच्यावरती किती छान कविता आमच्या. भरतीची वेळ आहे ना, हा, म्हणून. चार ओळींची कविता किती अप्रतिम आहे बघा. हा. बघा, लाटे मागुनी लाट धावते तरीही साठा संपेना. लाटे मागुनी लाट धावते तरीही साठा संपेना. पाप धावते पुण्यक्षेत्री तरी किनारा भेटेना. काळ कावळा रांजण भरतो खड्या मागुनी पडे खडा. पुण्यवान मी कसा राहिलो कसा भरेना अजूनी घडा. हे पाप नको हे पुण्य नको हा जीव नको जगणेच नको. या सर्वातून मोक्ष मागतो अष्टांगाची करुणी घडी. आणि वाहतो मी दुर्वांची जुडी. बाळ कोल्हटकरांच्या गाजलेल्या नाटकातलं हे काव्य, हे समुद्र बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं आपण हे ऐकवलं पाहिजे. खूप छान, खूप तर छान. असं कोणत्याही विषयावरती माझ्याकडे कविता आहे. आणि या बाळ कोल्हटकरांचा विषय मी एवढा करता काढला की त्यांच्या वेगळं व्हायचंय मला या नाटकामध्ये मी विनायक वेनेची भूमिका केली होती. बाळासाहेबांनी मला ती संधी दिली होती. बाळासाहेबांची म्हणजे बाळासाहेब कोल्हटकर यांची आणि माझी भेट नाट्यसंपदेमध्ये झालेली होती. पंतांनी मला खूप सहकार्य केलं त्या काळात. आणि तिथं माझी भेट झाल्यानंतर एक नाटक परत मुंबई दूरदर्शनवरती सादर करायचं होतं. आल्हाद धर्माधिकारी त्याचे निर्माते होते. आणि त्यांच्या वेगळं व्हायचंय मला या नाटकामध्ये मला भूमिका करायला बोलवलं बाळासाहेबांनी. तिथं माझे बाळासाहेबांचे संबंध दृढ झाले. आणि त्यामध्ये मी विनायक वेगणेची भूमिका केली होती. एकच प्रयोग झाला, तो दूरदर्शनवरती होऊन गेला. तो मिळत नाही मला दूरदर्शनावरती. नंतर बाळासाहेबांनी मला असं विचारलं, विसुभाऊ आमच्या दुर्वांची जुडी या संस्थेच्या मार्फत आपण एक नाटक बसवूया का? कोणतं? शिवराय कवी भूषण. मग बसवूया म्हणलं. मी काय करायचं? शिवराय कवी भूषण, भूषणाची भूमिका तू करायचीच म्हणले. ठीक आहे म्हणलं.
आणि भूषणाची भूमिका करायची म्हणून त्याची रिहर्सल त्यांच्या त्या आदर्शनगर वरळी या ठिकाणी आम्ही ते राहायचे. तिथं घरात आमच्या रिहर्सल सुरू झाल्या आणि दुर्दैव आहे, बाळासाहेब कोल्हटकर गेले. हो. त्यामुळे ते नाटक राहून गेलं. मग माझ्या डोक्यात असं आलं की परमेश्वरानं मला असं सांगितलंय, तू पृथ्वीवरती जा आणि मराठी कविता पोहोचवायचं एकच काम कर, नाटक सिनेमाच्या भानगडीत पडू नको. तुमच्याकडे प्रत्येक प्रसंगासाठी कविता आहे हो. आणि प्रत्येक कवितेच्या मागे एक इन्सिडन्स आहे हा. किंवा काहीतरी कारण आहे असं घडलेलं आहे. हा, हा. वेगवेगळ्या तुम्ही कविता करताना अशी काही घटना किंवा अशी काही गोष्ट आहे की ती तुम्हाला खूप जिव्हारी लागली आहे? कार्यक्रम तर अनेक होत असतात, सगळे चांगले, पण अशी काही एखादा प्रसंग किंवा एखादा कार्यक्रम होता का की त्यावेळेला तुमची गोष्ट एखादी जिव्हारी लागली आहे किंवा तो कार्यक्रम करताना सक्सेसफुल झाला नाहीये, असं काही जे चटका लावणारी अशी काही गोष्ट घडली आहे का? नाही, सक्सेसफुल झाला नाही असं काही घडलं नाही, नाही. असं काही पण विचारते, म्हणजे पण पण सारखंच यश पण मिळत नाही ना जिव्हारी कधीतरी. जिव्हारी लागणारी घटना ज्याला आपण म्हणतो हम्म. ती अशी. माझी बायको उमा, तुमची मैत्रीण आहे चांगली, प्रचंड अभ्यास करते ती. तिनं एक दिवस माझ्या आता जिथं मी राहतो अग्रबाजार, तिथं आमचे शंकर वैद्य नावाचे कवी पण राहत होते. म्हणजे हे त्यावेळेला मला कळलं खूप की प्रसिद्ध होते शंकर वैद्य सुप्रसिद्ध कवी, कवी होते, सुप्रसिद्ध छान कवी. लिहायचे कविता. आणि वैशिष्ट्य सांगू आम्हाला का ताई? शाळेत असताना त्यांच्या अनेक कविता होत्या. नाही, त्यांचं एक वैशिष्ट्य सांगू का? हा. माझ्या एका कार्यक्रमाला, शिवाजी मंदिरालाच कार्यक्रम होता, आणि त्या कार्यक्रमानंतर शंकर वैद्यांनी मला काव्यदूत म्हणून ओळखलं गेलं. हम्म. त्यांनी सांगितलं, विसुभाऊ ना, नुसता विसुभाऊ नाही, काव्यदूत विसुभाऊ वापट असं म्हणूया म्हणले. छान. त्यांनी काव्यदूत ही पदवी मला त्यावेळेला दिली आहे. तर शंकर वैद्य माझ्या घरी यायचे तिथं बसायला, गप्पा मारायला. त्यावेळेला मला कळलं की माझ्या बायकोचा कवितांचा अभ्यास किती चाललाय. तर तिने शंकर वैद्यानं असं सांगितलं की फक्त मराठीला कवयित्रींचा इतिहास 750 वर्षांचा आहे. तो 750 वर्षांचा इतिहास, त्याचा मी अभ्यास केलाय आणि मी PhD करू का? तर शंकर वैद्य म्हटले की तू PhD कशाला करतेस, अनेक जण PhD करतात, तू हा कार्यक्रम बसव आणि लोकांच्या पर्यंत 750 वर्षांचा इतिहास पोचव, असं त्यांनी माझ्या बायकोला सांगितलं. तेव्हा मला कळलं की माझी बायको किती कवितांचा अभ्यास करते ते, तुमची उमा. आणि मग आम्ही तो कार्यक्रम तयार केला. कार्यक्रमाचं नाव होतं सई बोल ना काही, सई बोल ना काही. 750 वर्षांचा इतिहास उलगडला त्यात. आणि या कार्यक्रमाचं ज्याला आपण टायटल सॉन्ग म्हणतो ते विजयाताई वाडनी लिहून दिलं होतं. अच्छा. आणि ते टायटल सॉन्ग आम्ही वापरत होतो. त्याचे काहीच प्रयोग झाले. निशिगंधा पण माझी खूप चांगली मैत्रीण आहे, होय. माझ्या पॉडकास्ट वरती येऊन गेली आहे. पण तुम्ही काहीतरी सांगितलं की तिचं ज्या वेळेला रेकॉर्डिंग केलं त्यावेळेला सगळीकडे निशिगंधाची फुलं. हो, कारण तिचं नाव ही रसिकता आहे हो. निशिगंधा म्हणून मी सगळं आजूबाजूला डेकोरेशन सगळ्या निशिगंधा आणि तिला निशिगंधाची फुलाच्या काड्या पूर्ण असा एक ही रसिकता आहे ना. आता मी येणार म्हणल्यानंतर तुम्ही मला हे चाफ्याची फुलं दिली. मला चाफा आवडतोय तुम्हाला माहित आहे, त्यामुळे तुम्ही चाफ्याची फुलं दिली. ही रसिकता आहे आणि ही रसिकता लक्षात घेऊन आपण हे जे कार्य करताय हे कार्य अतिशय मोलाचं आहे, अतिशय मोलाचं आहे. थँक्यू थँक्यू. तर या पद्धतीनं अभिनय शिकलो, संगीताचं शिक्षण घेतलं, त्यातून माझे हे कार्यक्रम तयार झाले. पण चटका लावणारी घटना ज्याला आपण म्हणतो ती घटना अशी की माझ्या बायकोचा सई बोलना काही कार्यक्रम साताऱ्यात आयोजित केलेला होता. विनोद कुलकर्णी माझा खास मित्र आणि राजेश जोशी, प्रचंड प्रेम करतो राजेश जोशी आजही. या दोघांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता. प्रचंड गर्दी होती, ओपन ग्राउंड वरती कार्यक्रम सुरू होता. मी फक्त सगळ्या बायका व्यवस्थित कार्यक्रम करतायत की नाही हे बघण्याकरता समोर होतो. तिथून काही किलोमीटरवरती विटे नावाचं गाव आहे. या विटे नावाच्या गावात माझा छोटा भाऊ राहतो.
डॉक्टर अवधूत बापट नाव त्याचं. माझे बाबा त्याच्या घरी होते त्यावेळेला. त्याचा मला विटातनं फोन आला, विसुभाऊ बाबा गेले. वाईट वाटलं, साहजिकच बाबा गेले माझे. हो. पण कार्यक्रम पूर्ण झाला पाहिजे. तो कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत थांबलो होतो मी तिथं. आणि आयोजकांना बोलावून सांगितलं की यांना कोणाला कळू देऊ नका माझे बाबा गेलेत म्हणून. तर मी विटायला जातो आणि कार्य उरकून परत येतो. मग त्यांची सगळी व्यवस्था मात्र संयोजकांनी सांगितलं की तुम्ही करायची. आणि हे दोघं जण माझे खास मित्र असल्या कारणानं या दोघांनी व्यवस्था हे चांगली व्यवस्था करणार याची मला गॅरंटी होती, बरोबर. विश्वास होता. कार्यक्रम संपल्यानंतर मी बायकोला फक्त एवढंच सांगितलं की बाबा आजारी आहेत, मला विटायला जायला पाहिजे. गाडी नेलीच होती, गाडी घेतली आणि विटायला गेलो आम्ही. बाबा गेलेलेच होते. सकाळी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार. अंत्यसंस्कार केले. मंत्राग्नी दिला त्यावेळेला. मंत्राग्नी दिला, घरी परत आलो, आंघोळ केली आणि म्हटलं मी निघालो होता. सगळे जरा चिडले माझ्यावरती. बाबांना आता आपण मंत्राग्नी देऊन परत आलो, तू परत चालला साताऱ्याला? अरे घरी थांब जरा, निदान या क्षणाला तरी. नाही, मला गेलं पाहिजे, कारण माझा आजचा कार्यक्रम महाबळेश्वरला आहे. सगळ्यांचा रोष पत्करून मी गाडी करून साताऱ्यात आलो. साताऱ्यात आल्यानंतर पहिल्यांदा सगळ्या त्या तिच्या मैत्रिणी, ज्यांच्या त्या कवयित्री होत्या सगळ्या, कार्यक्रमात सहभागी त्या झाले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या, त्यांना मुंबईला रवाना केलं. आणि माझी मुलगी आता डॉक्टर आहे, नाव तन्वी, नात अन्वी. तर तन्वीला सांगितलं आणि उमाला सांगितलं की बाबा गेलेले आहेत आणि त्याकरता मी अंत्यसंस्कार करायला गेलेलो होतो. त्यांना सांगितलं, त्यांना हबगल्याच त्या दोघी. पण आम्हाला महाबळेश्वरला पोहोचणं आवश्यक होतं. जेवण बिवण केलं आणि महाबळेश्वरला गेलो. ताई, महाबळेश्वरला 2000 महिलांच्या करता कार्यक्रम आयोजित झाला होता. महाबळेश्वरच्या सगळ्या महिला मंडळांनी एकत्रित येऊन माझा कार्यक्रम घेतला होता. कुटुंब रंगले काव्यात महिला स्पेशल. गेलो, कार्यक्रमाला उभा राहिलो. बाबांचे शब्द डोक्यातून घुमत होते, शो मस्ट गो ऑन. कार्यक्रम केला आणि कार्यक्रम संपल्यानंतर संयोजक ज्या महिला होत्या त्यांना सांगितलं की विसुभाऊ यांचे बाबा आज गेले, त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करून विसुभाऊ आले, तुमचा हा कार्यक्रम झाला. त्या संयोजका अक्षरशः म्हणजे तुम्ही जर आला नसता तर या 2000 महिलांच्या समोर आम्ही काय करणार होतो, कसं तोंड देणार होतो. तुम्ही आलात, अक्षरशः नमस्कार केला त्यांनी. एक चटका लावणारा विषय आहे. खरंच. म्हणजे सकाळी अंत्यसंस्कार केले होते आणि संध्याकाळी मी कार्यक्रमाला उभा होतो.